करण्याच्या संदर्भात मिळणार आहेत ना, तुम्हाला आम्ही जास्त पैसे म्हणून देणार आहोत. मग तुम्ही करा 12 तास काम, घरी जायला 2 तास, म्हणजे 14 तास, म्हणजे घरात तुम्ही राहणार 8 तास. म्हणजे कामगार हे काही यंत्र नाही आहे, कामगार हा माणूस आहे. आणि त्या माणसाकडे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कायदा आणले आहेत. तुम्ही रिपोर्टर 12 तास ऑनफिल्ड काम करू शकाल का? करू शकाल? आत्ताच तुम्हाला 10-10 तास करावं लागतं. जेव्हा तुमचं ऑफिशियल 12 तास काम होईल तेव्हा तुमची मॅनेजमेंट तुमच्याकडनं 14 तास राबवून घेईल. असं नाही चालत. शोषण, जेव्हा व्यवस्था ही भांडवलदारांच्या हातात जाते आणि भांडवलदार हे शासनाचे मालक होतात, तेव्हा कामगारांचं शोषण निश्चित असतं. आणि म्हणून समाजवाद आणि लोकशाही ही मानलीच पाहिजे. आणि म्हणून कार्ल मार्क्सनी लिहून ठेवलं आहे आपल्या पुस्तकामध्ये की द वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स. तुम्हाला हरवण्यासारखं म्हणजे तुमच्याकडनं तुम्हाला गमावण्यासारखं काहीच नाही आहेत. तुमच्या पायामधल्या बेड्या तोडायला शिका. आणि मला वाटतं की कामगार चळवळी इथे मान्य होणार नाही. पैशाने विकत घेत आहे. ओव्हर टाईम देऊ, कसला ओव्हर टाईम?